मंगळसूत्र मंगळसूत्र असंच गळ्यात राहिलं तर चाळीतल्या लोकांना नको नको ते प्रश्न पडतील आणि ते सगळ्याचा त्रास संगीताताईंना होईल. संगीताताई आधीच इतकं करतायत माझ्यासाठी, मधुरासाठी. आमच्यामुळे त्यांना त्रास नको व्हायला. आय एम सॉरी मिस्टर कामत. मंगळसूत्र जरी माझ्या सोबत नसलं ना मिस्टर कामत, तरी तुमची आठवण, तुमचं प्रेम कायम माझ्या सोबत असेल. कायम. तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है ओ माँ, ओ माँ. माँ, तुला माहिती आहे का, लोखंडाला परिसाचा टच झाला ना की त्याचं कसं सोनं होतं, तसा तुझा या पोह्यांना हात लागला ना की त्याचा शिरा होतो. काय? म्हणजे तुझ्या हाताचा गोडवा त्यात उतरतो, तुझ्या हाताची चव येते, चव. म्हणजे असं चमच्याने ना असे हिरे तोंडात टाकल्यासारखे वाटतात. खरंच एवढीच वाक्य पाठ होती. भूक लागली, खायला दे ना. अरे सरळ सांगितलं असतं ना थोडे जास्त पोहे दिले असते, पण आता शंका आहे. म्हणूनच मी असं ठरवलंय, आयुष्यात यापुढे स्वतःच्या घरात चोर म्हणून शिरणार नाही. अरे तुझ्या थापाने ना घराच्या भिंती पडतील एक दिवस. पण आज मी खरंच खरं बोलतोय, तुझी शपथ. अरे माझ्या मरणावरच टपलायस तू. चल ये ये, देते खायला. यस, आलोच. राज, नाम तो सुना ही होगा. हाँ? आज अमिताभ ने हाँ? ती माझी ऍडिशन आहे. नाटक झालं असेल तर खाऊ दे त्यांना. हा, आधी त्यांना खाऊ दे. दिवसभर काम करतात ते, खायचं सुद्धा लक्षात राहत नाही. त्यांना आधी पोटभर खाऊ दे, मग तुला देते. घ्या. एक मिनिट मा, मी पण दिवसभर माझ्या अभिनयाचा रियाज करत असतो. मला पण खाण्यापिण्याची शुद्ध राहत नाही. तुला कोणी खायला देत नाही असं सांग ना. हो ताई, असं काय करताय? खायला द्या ना. काल रात्री पण त्याने काहीच खाल्लं नाही. नाही नको, राहू दे. नको ताई, नको. मा जे म्हणते आहे ना ते ऐक. तिचं जर ऐकलं नाही ना तर ती दिवसभर आपल्याला बाहेर ठेवते. कळतंय ना, सगळं कळतंय तुला, पण वळत काहीच नाही. काय कळतं, काय वळत नाही? सगळं कळतं मला. हो ना, मग ताईचं ऐकत का नाहीस तू? मी काय नाही ऐकत. मग नोकरी कर. हा, माँ, वो मेरे उसूलों के खिलाफ है. बघितलं, 2-2 दिवस घराबाहेर गायब असतो. काय नाटकच काय, शूटिंगच काय, घराकडे लक्षच नसतं. माझ्या जीवाला नुसता घोर लावतो, घोर. घरावर पाणी सोडलंय त्यानं. राजेश. राज, हा तेच ते काय तुझं राज राजेश, काही फरक आहे का त्यात? परिस्थिती बदलणार आहे का? ऐक ना, मी काय म्हणते, ते फिल्म लाईनचं काय जे करतोस ना ते आता बंद कर. किती दिवस ती तुला पोसणार आहे? तिला मदत तरी कर काहीतरी. अगं पण मी माझा खर्च स्वतः भागवतो, तिच्याकडनं अजिबात पैसे घेत नाही. कोणी खायला न दिलं की घरी येतो ना गिळायला. तुला तर आता घरातच घेणार नाही.
मा मा, मला ना फक्त 1 वर्ष दे, फक्त 1 वर्ष. नाही तुझं नाव काढलं ना तर नाव राज म्हणून लावणार नाही. माझं नावच काढतोयस तू. मा मला याशिवाय काही येतच नाही मा. आणि मला जर दुसरं काही येत असतं ना तरी पण मी हेच केलं असतं. मला ऍक्टर व्हायचंय, खूप मोठा ऍक्टर. मला स्टार नाही व्हायचा. हे स्टार वगैरे सगळं झूट असतं. मला लोकांनी माझ्या पात्रांवरून ओळखायला हवं, माझ्या नावावरून नाही. मा अशी चाळीतनं जात असेल ना तर तिला लोकांनी वळून वळून बघायला हवं. मला हे सगळं एकदा मिळालं ना की मी इथून सगळ्यातनं बाहेर घेऊन जाईन आपल्या स्वतःच्या मोठ्या घरात. आणि तिथे तिच्यासाठी एक वेगळी बाई ठेवेन काम करायला. जेव्हा मला अवॉर्ड्स मिळतील ना तेव्हा मी असा स्टेजवर जाईन आणि ते सगळे अवॉर्ड्स मी माझ्या माला डेडिकेट करेन. म्हणजे मी म्हणेन, मैं आज जिस मुकाम पर पहुंचा हूं उसका पूरा क्रेडिट मेरी मां को जाता है. आणि मग मां अशी पब्लिक मधून उठून अशी टप 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 माझ्याकडे चालत येईल आणि मी असा गुडघ्यांवर खाली बसून तिला माझा अवॉर्ड तिच्या हातात देईन. मला हे करायचंय. दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरमध्ये फ्रंट पेजला माचा आणि माझा फोटो. सगळीकडे फक्त माची चर्चा, फुल राडा. खूप सोसलंय आपल्या माने. मला ना तिला या सगळ्यातनं बाहेर काढायचंय, या सगळ्यातनं. हे स्वप्न आहे माझं. तुला किती वेळा सांगितलंय कितीही इमोशनल झाली तरी माझ्या केसात हात घालायचं नाही म्हणून. माझ्या केसात अभिनय दडलाय मा. म्हणजे काही काळजी करू नकोस राज, तुझी स्वप्न नक्कीच पूर्ण होतील. थँक्यू. हो, आणि तू ना असं खूप मोठा ऍक्टर होशील. मग आम्ही सगळे येऊ ऑटोग्राफ घ्यायला. नाही, ऑटोग्राफ नाही, फोटोग्राफ प्लीज. हा चालेल. त्यासाठी नोकरी करावी लागेल ना ह्यांच्यासारखी. बघितलं, झालं. असं करते. चांगला सीन सुरू असला ना की मध्ये येऊन कट बोलते. चला आता आपल्याला उशीर होईल, पटापट निघूया आपण. हो ताई, चला निघूया. पण तू यायची काहीच गरज नाहीये. तू इथली कामं सांभाळ ना. तसंही आता ऑफिसमध्ये काय काम असेल ना. नक्की ताई, मी नाही आले तर चालणार आहे? नाही, खरंच काहीच काम नाही. ठीक आहे, मग मी तुमच्याबरोबर बाहेर तर पडते. ओके सर. आधी एक संप खा ग ते सगळे खा. हो. हा, खा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. थँक्यू. ऑफिसमध्ये चांगलं चाललंय सगळं. गुड. सगळ्यांनी मला एक्सेप्ट पण केलं ॲज अ बॉस. त्यांच्याकडे दुसरा काही पर्यायच नव्हता म्हणा. हो ना. तुझ्या पेपर्सवर साईन करेन मी, पण थोडा वेळ लागेल. त्याआधी मला काही कामं संपवायची. मास्का कमी पडला वाटतं. हा, नाही काही नाही. तुला काही नाही. तू काय म्हणत होता? हेच की तुझ्या पेपर्सवर आत्ता साईन नाही होणार, थोडा वेळ लागेल.
उत्तरा, मला सांग, तुझ्या व्यतिरिक्त मुंबईमध्ये देवाशिस्त कोणी रिलेटिव्ह राहतं का? नाही का? म्हणजे जवळचं कोणीतरी ज्यांना मीरा पण ओळखायची. मी कधी लक्ष नाही घातलं त्यात. जरा आठवण बघ ना, लक्षात येत आहे का बघ. नाही पण तू का विचारतोय हे सगळं? नाही, सहज जरा विचार करत होतो की मीरा कुठे राहत असेल. का? वासूकडे नाही येते? नाही नाही ना, वासूकडे नाहीये, मावशीकडे नाहीये, मामांकडे पण नाहीये. तुला काय इतकी पडलीये पण ती कुठे आहे त्याची? नाही काय आहे, तिचे सध्या जे हाल होत असतील ना ते बघण्यात मज्जा आहे. अच्छा, मला वाटलं शोध वगैरे घेतोयस की काय. पण काय रे, तुझ्यासारख्या शातीर माणसाला माहित असू नये मीरा कुठे आहे ते? नाही, मी तसं प्रयत्नच नाही केला. आत्ता पण जस्ट एक क्युरियोसिटी म्हणून विचारतो. क्युरियोसिटी की इन्सिक्युरिटी? साफ कर नंतर सर. सर, आता आम्ही ह्या कंपनीत काही काम करणार नाही. अहो सर, नका करू केंकरे. सर, आम्ही या हुकुमशाहीमध्ये नाही काम करू शकत. पण अहो सर, आम्ही ह्या कंपनीला आमचं कुटुंब मानतोय आणि त्याच कुटुंबाला आदित्य सर असं तोडायला निघालेत. सर, आम्हाला हे काही मान्य नाही. मला तुमचं सगळं म्हणणं पडतंय, पण आत्ता या क्षणी आपल्याकडे कोणताही पर्याय नाहीये. पर्याय कसा नाही सर? जर कोणीच कामावर नाही आलं तर आदित्य सर सत्ता गाजवणार कुणावर? आणि सर, आम्ही तर आता अशी अट ठेवू ना की जोपर्यंत वासू सर आणि मीरा मॅडम त्यांच्या मूळ पदावर काम करत नाही ना, तोपर्यंत आम्ही आमचा असहकार असाच चालू ठेवणार. हो. अरे संसार आहे तुमच्या सगळ्यांचे. केंकरे, बायको प्रेग्नेंट आहे तुमची. आत्ता जर तुम्ही जॉब सोडायच्या गोष्टी केल्या तर कसं चालणार आहे? अहो सर, जिथे काम करायला मजाच येत नाही तिथे काय काम करायचं? सर, ज्यांच्यामुळे रोज कामावर यायची प्रेरणा मिळते तेच लोक आता नाहीयेत. सर, अर्जुनाचा रथ हाकायला श्रीकृष्णच लागतो. हो, काय चाललंय? काम सोडून सगळे इथे काय करताय? या सगळ्यांनी ठरवलं की जोवर आपण दोघं मूळ पोझिशन्सवर येऊन काम करत नाही तोवर हे सुद्धा काम करणार नाही. काय? हो मॅडम, हे अत्यंत चुकीचं आहे. एक्झॅक्टली, मी तेच समजवण्याचा प्रयत्न करतोय. तसं नाहीये मॅडम. आम्ही जे वागतोय ते चुकीचं असेल तर आदित्य सरांनी जे केलं ते बरोबर आहे का? एक मिनिट. आदित्य सर जे करताय ते चूक आहे की बरोबर याकडे लक्ष द्यायची वेळ नाहीये ही. आपण जे करतोय ते बरोबर आहे की नाही याकडे लक्ष द्या. हे बघा, असा हा असहकार वगैरे पुकारून काहीही साध्य होणार नाहीये, कळतंय? अहो मॅडम, साध्य कसं नाही होणार? जर कामगार कामावर आलेच नाही तर कंपनी कशी चालणार? तेच तर. केंकरे, कंपनी चालणार कशी? बंद पडेल कामत फूड्स आणि हेच नकोय आपल्याला. मिस्टर देवाशिष कामत यांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचंय. हे बघा, तुम्ही काळजी करू नका. मी, वासू भाऊजी, आम्ही तुमच्या सोबतच आहोत. फरक फक्त इतकाच आहे की आधी आम्ही केबिन मध्ये बसायचो, आता तुमच्या सोबत बसतोय. आणि मला विचाराल तर माझ्या दृष्टीने हे अजूनच चांगलं झालंय, नाही का? आणि मॅडम, उद्या कशावरून आम्हाला आदित्य सर कामावरून काढून टाकणार नाहीत? असं काहीही होणार नाहीये. आमची नोकरी, तुमची नोकरी, तुमचा पगार
त्याला धक्काही लागणार नाही, मी खात्री देते तुम्हाला. कसली मीटिंग चालू आहे? काही म्हणालास? नाही, आता म्हणेन. म्हणजे तुम्हाला काही लागलं तर माने मला तुम्हाला द्यायला सांगितलं. हा, मग मला काही लागलं तर मी नक्की सांगेन. हा, म्हणजे तुम्ही अजिबात लाजू नका. म्हणजे एवढ्या मोठ्या ऍक्टरला कसं सांगायचं की हे चल पाणी आण जा. अजिबात नाही, हा, बिंदास सांगा. पण खरं तर मी खूप जमिनीवर पाय असलेला नट आहे. म्हणजे यु नो, ग्राउंड टू अर्थ. डाऊन टू अर्थ असं म्हणायचंय का? मी तेच म्हणालो. तुम्ही ग्राउंड ऐकलं का? सॉरी. कसं जमतं रे तुला हे असं? काय कसं जमतं? तेच असं हसवणं. हा, ते तो तर आपला धंदा आहे ना, म्हणजे त्याचेच तर पैसे मिळतात मला. छान. पण तुम्ही अशाच हसत राहा. हो, पण मी पण हसतच असते. नाही नाही, म्हणजे नेहमीच अशा हसत राहा. ते माने मला सांगितलं की तुमच्याबरोबर काय झालं, आदित्यने तुमच्याबरोबर काय केलं ते सगळं. हो, आणि मी तुमच्या जागी असतो ना तर आदित्यला तुम्ही काहीच नाही करणार. काय कसल्या चर्चा चालू आहे? नाही सर, चर्चा वगैरे असं काही नाही. मग इथे सगळे जमून कुठल्या राष्ट्रीय प्रश्नावर चर्चा करताय की काय? काय सर तुम्ही पण? की माझ्या विरोधात संपावर जाण्याचा प्लॅन आहे? नाही नाही नाही, अजिबात नाही सर. म्हणजे तुम्हाला वाटतंय तसं काहीच नाहीये. अहो सर, संप कशाला पुकारणार? इथे का आपल्यावर अत्याचार होतोय का काय रे? नाही, तुम्ही तसं मनात आणलं तरी करू शकत नाही, कारण तसं काही करण्याची तुम्हा कोणात हिंमतच नाही. खरं तर सर आम्हाला परवडणार पण नाही तसं. आम्ही सामान्य कामगार ना. आणि सर, आम्ही हे सगळं करतोय आपल्या कंपनीसाठीच करतोय ना. आणि कंपनीवर आमचे संसार चालू आहेत. आणि कंपनीच्या विरोधात जाऊन कसं चालणार आम्हाला ना? हो ना सर. आणि शेवटी आपण सगळे मिळून एक परिवार तर आहोत, हो ना? क्या बात है, अचानक इतका बदल? तरी सुद्धा अजून मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही. ते सर, म्हणजे कसं की आता मीरा मॅडम आजपासून इथेच बसणार आहेत ना. तर मग कसं काय करायचं, कामाचं मॅनेजमेंट वगैरे असं आम्ही बोलत होतो. हो ना मॅडम? आणि सर तेच मी बोलत होतो. आता मीरा मॅडम इथे बसणार आणि अष्टपुत्री मॅडम इथे आणि बस, कळलं. चला आता कामाला लागा, चर्चा पुरे झाल्या.
आणि हो, यापुढे अशा काही चर्चा करण्या अगोदर एकदा माझा सल्ला घेत जा. अशा परस्पर चर्चा केलेल्या मला चालणार नाहीत. इज दॅट क्लिअर? येस सर. ओके. हो आदित्य, तुझ्या पाठीमागे आम्ही आताही काही बोलत नव्हतो आणि यापुढे कधीच बोलणार नाही. मी खात्री देते तुला. फक्त तुझी ही खात्री सगळ्यांना पटली म्हणजे झालं. ऐत्या वेळी कोणी पलटायला नको. असं काहीही होणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर. विश्वास